नमस्कार. मी रवींद्र पाटील, इन्शुरन्स ॲडवायझर. इथे जमलेले सगळे मास्टरमाइंड अँड लिडरशिप ग्रुप आणि उपस्थित आपले सगळं मास्टरमाइंडचे लिडरशिप ग्रुपचे सगळे सदस्य आणि ज्यांच्या कृपेने ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण पुढे जात आहोत असे दादासाहेब यांचा उत्साह बघितल्यावर तर असं वाटतं बापरे, प्रत्येक रविवार लवकर यावा आहे की नाही, आणि काहीतरी नवीन शिकायला मिळावं आणि काहीतरी आपल्याला जे शिकायला मिळालं ते आपण शेअर करावं. जेणेकरून समाजातील सगळे काही घटक असतील, काही मित्रपरिवार असेल, त्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडत असेल, आपल्या बोलण्याने आपल्या थोडंफार आचार म्हणजे आपला जे अनुभव आला तो जर शेअर केला त्यांच्या खरं जीवनामध्ये बदल होत असेल, तेवढीच आपल्याला काहीतरी जे समाधान जे मिळतं दादासाहेब, त्याच्यामुळे असं वाटतं की खरंच लवकर रविवार यावं काहीतरी आपण शेअर करावं जे आपल्याला आठवड्यात जे मिळालं याच्यात. मग जे दादासाहेबांना म्हणजे पुस्तक दिलेलं आता ह्या आठवड्यात की यश तुमच्या हातात, शिवखरांचं इतकं टॉपमोस्ट बुक सिलेक्ट केलं दादा तुम्ही. त्या पुस्तकामध्ये असं वाटतं ते एकदा वाचण्याने समाधान होतं, ते पुन्हा पुन्हा वाचावं आणि त्याच्यात वेगळा अर्थ बोध होतो. म्हणजे त्याच्यात शिकायला इतकं मिळतं प्रत्येक बोधामध्ये, प्रत्येक पॉईंटमध्ये की किती आपण म्हणजे जेवढ्या वेळेस वाचतो तेवढं वेगळा एक्सपिरियन्स अनुभवतो आपण. बाकी सिरियसनेसने जर ते अभ्यास केला, वाचन केलं, नक्की बदल होतोय दादा. इतका फरक पडतोय म्हणजे आपल्या विचारांमध्ये फरक पडतोय आणि विचारांना आयुष्य आहे. ज्या ज्या व्यक्तीचे विचार उच्च दर्जाचे असतील ती व्यक्ती उच्च शिखरापर्यंत पोहोचायला सहज पोहोचते. तिचं जे काही स्वप्न असतील, तिचे जे काही ड्रीम्स असतील, तिचे जे काही गोल असतील ते अचीव्ह करायला त्याला सहज साध्य होतं. म्हणून यश तुमच्या हातात, शिवखेरा इतकं सुंदर आहे. याच्यामुळे आम्ही थँक्स मानतो की खूप सुंदर पुस्तक दिलं तुम्ही आम्हाला वाचायला. आणि ते पेज नंबर दिलेले आहे 60 to 82. मागच्या आठवड्यात होतं आणि ह्या आठवड्यात होतं 83 to 97. तर थोडंसं मी मागचं याचं सांगतो की यश तुमच्या हातात याच्या कोणत्या गुणामुळे माणूस यशस्वी होतो, आणि या आठवड्यात दिलेलं होतं की यश तुमच्या हातात, शिवखेरांचं अपयशाची कारण. हे तर दोघी आपण बघितले, कॅल्क्युलेट केले, दोघी बघितले की बघा, जर का तुमच्याकडे इच्छा असतील यश तुम्ही खेचून आणणार, आणि अपयश का धोकाच तुम्ही पत्करायला तयार. म्हणजे धोका बघा दिलाय, धोका पत्करायची तयारी नसणं म्हणजे इकडे तिकडे पॉझिटिव्हनेस, इकडे सगळं निगेटिव्ह. बघा हे सगळं बघा, एक 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 पॉईंट इतके सुंदर आहेत ते जर तुम्ही समान बघितले आहे की नाही, अनुभवून बघितले की बघा, जर का आपलं यश आपलं जर पदरी पाडायचं असेल तर आपल्याकडे इच्छाशक्ती पाहिजे, बांधिलकी पाहिजे, जबाबदारी पाहिजे, कठोर परिश्रम पाहिजे, चारित्र्य पाहिजे, सकारात्मक विश्वास पाहिजे, जितकं मिळतं त्यापेक्षा अधिक देण्याची तयारी पाहिजे, चिकाटीमधील शक्ती, आपल्या कामगिरीचा अभिमान, स्वाभिमान. म्हणजे हे सगळे जे पॉईंट्स आहेत दादा, हे जर आपण अनुभवलेत आणि आपण पत्करले, ते आपण आचरणात आणले तर नक्की आपण यशस्वी होतो. आणि जे अपयशाची कारण जे दिलेले आहेत की धोका पत्करण्याची तयारी नसणं आहे की नाही, चिकाटीचा अभाव, तत्काळ इच्छापूर्ती, प्राधान्यक्रम न ठरवता येणं, सोपा झटपट मार्ग शोधून म्हणजे शॉर्टकट ज्याला म्हणतो आपण, ते जर आपण हे केलं तर आपण तिथे पोहोचूच शकत नाही. जो शॉर्टकट मार्ग पत्करतो ना तो नक्की म्हणजे तो शक्य नाही त्याला. कधीही कठोर परिश्रमाशिवाय, प्रामाणिकतेवर, चारित्र्याशिवाय मनुष्य यशस्वी होऊ शकत. आणि म्हणून तुमच्याकडे चिकाटीचा प्रयत्न पाहिजे. चिकाटी करता म्हणजे बघा, ती साधं बघितलं आपण मागच्या आठवड्यात बघितलं, ती साधी मुंगी असते हो. पशु पक्षी प्राण्यांकडून आपल्याला शिकायला किती चिकाटी असते तिच्याकडे. तिने जे ठरवलं मी साखरेच्या डबापर्यंत पोहोचणार म्हणजे चिकाटी वृत्ती असते. तिला जर पाणी जर रस्त्यात आडवा आलं तर ती पाणीला असं ओलांडून ती बाजूला होऊन सारून पण ती सोडत नाही. तिचं जे यश आहे, तिचं जे गोल आहे ते बरोबर ती साध्य केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे चिकाटीचं बघा हे दिलंय, जे अपयशी झालेत ना त्यांच्याकडे चिकाटीचा अभाव असतो, धोका पत्करण्याची त्यांची तयारी नसते, धोका रिस्क घ्यावाच लागेल. तुम्ही जर घरी बसल्या जर म्हणाल की मी काही बाहेर गेल्यावर मला थंडी वाजेल, बाहेर गेल्यावर मला म्हणजे असं, तुम्हाला धोका पत्करावा लागेल. म्हणजेच काय बघा दिलंय, धोका पत्करण्याची तयारी ज्याच्याकडे नसते तो यशस्वी होऊ शकत नाही. धोका म्हणजेच काय बघा, आता आपण समजा एखादा व्यवसाय करायला सुरुवात केली, आपण जर म्हटलं की नाही बाबा मी जर हा व्यवसाय करायला, तर शेजारी पण दुकान आहे, त्याच पद्धतीचं दुकान आहे, शक्य नाही. तसं नाही, तू तुझ्यात काहीतरी वेगळं गुण काहीतरी उभं कर, काहीतरी सर्व्हिस अशी दे की जेणेकरून सगळे क्लायंट्स सगळे तुझ्याकडे ते अट्रॅक्ट झाले पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती एज्युकेशन डिपार्टमेंटचा असतो, एज्युकेशनमध्ये काही म्हणतो बाबा MPSC UPSC फक्त जे रेग्युलर अभ्यास करतात किंवा त्याच्यामध्ये परमेश्वराने काहीतरी बुद्धी दिलेली तेच यशस्वी होतात. तसं नाही, रिस्क घे, तू पण तयारी कर, पुस्तकं वाचण्याची तयारी ठेव, सकाळी उठण्याची तयारी ठेव, सगळं रेग्युलर चांगलं पुस्तकाचं अध्यापन कर, त्याच्याने तुझंही तू यश संपादन करू शकशील. म्हणजे बघा, रिस्क घेतल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही, रिस्क घ्यावंच लागेल. आणि चिकाटी दाखवली, तत्काळ इच्छापूर्ती. बघा आपल्याला बघा दिले की लगेच शक्य नाही, म्हणजे थोडंफार तुम्हाला वेळ काळ द्यावा लागतो.
कुठलेही बघा, साधं शेतकरी बघा, उदाहरण दिलंय शिवखरांनी की शेतकरी जेव्हा काहीतरी पेरल्यानंतर लगेच उगवत नाही, त्याला 2-4 महिने काळ घ्यावा लागतो आहे की नाही. आणि जर का त्या पेरल्यानंतर जर आपण त्या तणा म्हणजे त्या पिकाकडे जर लक्ष दिलं नाही, तण लगेच उभं राहतात. म्हणजेच काय, आपल्याला अडथळे येतातच, कोणी आपल्याकडे निगेटिव्ह लोक काहीतरी भेटतातच, पण त्यांना पार करून त्यांना बाजूला सारून आपण आपलं गोल अचीव करता आलं पाहिजे, हे दिलंय. आणि प्राधान्यक्रम म्हणजे काय, ज्याला जे मेन आहे ना, समजा जे तुमचं ठरलंय तुम्हाला की मला MPSC मध्ये पुढे जायचं, माझ्या बिझनेसमध्ये मला पुढे जायचं, माझं जे काही सेवा काळ आहे, माझी जी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये मला चांगलं टॉपमोस्ट म्हणजे आदर्श एक व्यक्तिमत्व घडवायचं, तर काय जर आपण हे ठरवलं ना, मग कुठेतरी बघा आपल्याला प्राधान्यक्रम त्याला देता आलं पाहिजे. नाही तर आपण मायनर गोष्टीला महत्व देतो, जे महत्वाचं असतं त्याला सोडून आपण दुसऱ्या गोष्टीला महत्व द्यायला लागलो तर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे प्राधान्यक्रम तर ओळखता आला पाहिजे, कशाला महत्व द्यायचं बाबा जीवनामध्ये, हे दाखवलेलं आहे. स्वतःचा निश्चित मताचा अभाव बघा दिले, स्वतःचा निश्चित मताचा अभाव म्हणजेच काय बघा दिलंय, एक 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 आपलं जे मत आहे, मत सुद्धा आपलं बघा महत्वाचं आहे. नाही तर बघा असे भेटतात आपल्याला काही काही मित्र परिवार किती आपलं मत बदलून टाकतात काय केव्हा. म्हणजेच काय, चांगल्या लोकांमध्ये राहणं, चांगल्याचा सहवास बघा, स्पिरिच्युअलिटी, हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे सगळं दिले. वाचनाचं हे सगळे हे छंद लावता आले पाहिजे आपल्याला. हे सगळ्या सवयी आपल्या जीवनामध्ये जो जो उभं करेल, सकाळी उठणं, पटापट व्यायामाला जाणं, कुठल्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करणं, कुठे चांगल्या चांगल्या पुस्तकांचं वाचन करणं, चांगल्या चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं, ज्यांनी अचीव केलेलं आहे मोठमोठे गोल्स, त्यांचं अनुभव बघणं, त्यांचं चरित्र वाचणं, म्हणजे हे सगळं हे त्यावेळेस आपण हे सगळं उभं करू शकतो यश असे. म्हणून दिलं एक एक इतकं सुंदर पॉईंट दिले बघा. निसर्गाच्या नियमांचा समज बघा, निसर्ग कोणाला साथ देतो, निसर्ग जो व्यक्ती निसर्गाला काही म्हणजे त्याचं निसर्गाला असं हे करत नाही, त्याचं नुकसान करत नाही बघा, ती निसर्ग सुद्धा आपल्याला साथ देतो. निसर्ग साथ देणं म्हणजेच काय बघा, आपण बघतो निसर्गामध्ये इतके मोठमोठे टेकड्या दिलेल्या असतात, त्याचे काही महत्व आहे, कुठेतरी त्याचं महत्व असल्यामुळे बघा ते वारे असतात, काही सगळं असतं, हे सगळं निसर्ग बघा मोठमोठे आपल्याला असं वाटतं एवढी टेकडी काय दगडाची टेकडी, पण त्याच्याने वारे थांबले जातात दादा, आणि त्याच्याने पाऊस पडत राहतो. म्हणजे सगळं जे उभं केलं त्याला साथ द्यायला, ते फोडून तोडून सपाटीकरण करणं किंवा त्याच्यावर आपण ते झाडं कापणे, त्याच्यावर घर बांधणं चुकीचं आहे. उलट झाडांचा आसरा घेऊन तिथे आपण एखादं घर चांगलं बांधू शकतो. म्हणजे निसर्गाला जे आवश्यक आहे ते ठेवून आपण त्याच्या सोबत राहणं, तर तो निसर्ग आपल्याला साथ देत असतो. प्रत्येक गेले निसर्गाच्या नियमांचा समज नसणं, नियोजन आणि तयारी करण्याची इच्छा नसणं बघा, नियोजन बी महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीचं नियोजन पाहिजे. एखादी व्यक्ती जर जीवनात यशस्वी त्याला जर व्हायचं असेल ना, त्याला नियोजन करणं महत्वाचं आहे. नाही तर उठला पळतोय त्याला माहिती नाही मला कुठे पोहोचायचं, कुठे थांबायचं. शिवखरांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं होतं एका याचं, की एक राजे होते, त्या राजाला त्या शेतकऱ्याने म्हणजे ते शेतकऱ्याला सांगितलं बाबा तू जेवढं दिवसभरात पळशील आणि तू येऊन जिथून स्टार्ट केलं तिथे येऊन संध्याकाळी पोहोचशील परत, तर तेवढी जमीन मी तुला देणार हो. पण एवढी हवस आहे त्या व्यक्तीमध्ये आहे की नाही, त्याने नियोजन तरी करता आलं पाहिजे, त्याला काहीतरी समज पाहिजे की नाही मला जायचं संध्याकाळपर्यंत पुन्हा जिथे तिथपर्यंत पोहोचायचं. म्हणजे जेवढी जमीन आहे चालून आलेलं पळत आलेलं बघितलं ती सगळी जमीन त्याला राजा देणार होता. पण बघा तिची हवाशी असते, तो पूर्ण नियोजनाने काही कार्य नसतं, तो पळत जातो त्याला असं वाटतं अजून हवा असते ती आहे की नाही. काही त्याला नियोजन माहिती जर असतं की नाही मला संध्याकाळी परत यायचंय, जिथून सुरुवात केली तिथे जर मी परत आलो पोहोचलो तर जेवढं मला चालत गेलो तेवढी जमीन माझ्या पदरी पडेल. पण बघा हे सगळं नियोजनाचा अभाव असतो, हवा असते माणसाकडे, तेवढं नको. ह्या सगळ्या गोष्टी बघा दिल्या तितकं सुंदर. पुढे दिलंय युक्तिवाद करत आपल्या कृतीचं समर्थन करत राहणं. बघा युक्तिवाद करत आपल्या कृतीचं समर्थन करत राहणं म्हणजे काय बघा, जे आपण चांगल्या गोष्टी असतील त्याला आपल्याला समर्थन करता आलं पाहिजे. बघा अभाव असतो बघा, काही मनुष्य काही एकदम हे नाही एकदम परफेक्ट आहे बघतो, काहीतरी चुक्या होतात त्याच्याने काहीतरी हातून ते बघा दिले. युक्तिवाद करत असताना आपल्या कृतीचं समर्थन म्हणजेच काय, आपण जिथे आपल्या हातून चुका घडत असेल पण ती चूक पुन्हा न करणं बघा, ते महत्वाचं आहे. पूर्वीच्या चुकांमधून न शिकणे बघा, मागच्या वेळेस आपल्याला चुकून म्हणजे झालं बघा, एखाद्या वेळेस आपला असं आपण सकाळी नाही उठतो, आळस केला, म्हणजे आळस आपल्याला लक्षात आलं पाहिजे, आपलं आळसाने आपलं ते सकाळचं मॉर्निंग वॉक राहून गेलं, एक्सरसाइज राहून गेलं, वाचन राहून गेलं किंवा काही असेल ते आपल्याला ते चुका सुधारता आलं पाहिजे, ते दोष आपल्या अंतरी दिसले पाहिजे आणि ते आपण ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. म्हणून काय, पूर्वीच्या चुकांमधून न शिकणे, त्याच्यानंतर दिलेलं की संधी ओळखण्याची क्षमता नसणं. बघा संधी चालून येते, प्रत्येकाच्या आयुष्यात संधी चालून येते, पण ती न ओळखणं म्हणजेच काय, ती लक्षात न येणं ते सुद्धा अपयशाचे कारण आहे. म्हणजेच काय, खूप बघा याच्यानं आपल्याला असं वाटतं नाही बाबा आता हे जे सगळं लावून दिलेलं आहे मग आपल्याला पुस्तक वाचावं लागेल, अभ्यास करावा लागेल, संधी म्हणून काय याचं जर आपल्या लक्षात नाही आलं, ती जर ओळखली नाही आपण,
मग आपलं आपलं सगळं नुकसान, म्हणजे आपलं काही एवढं पुढे आपल्याला जाता येत नाही. हे बघ, ही संधी चालून आली की दर आठवड्याला येणं, मस्त ते पुस्तकाचं वाचन करून येणं, त्याचं अध्यापन करणं आणि त्याच्यावर आपण बोलणं आणि ते शेअर करणं की बाबा ह्या गोष्टी जर मी जर फॉलो केल्या तर माझ्या आयुष्यात किती बदल उभा राहील बाबा, आहे की नाही. हे सगळं दिलं बघा, संधी ओळखण्याची क्षमता. प्रत्येकाच्या आयुष्यात परमेश्वर संधी देत असतो, चांगल्या चांगल्या गोष्टी पण येतात, पण ती व्यक्ती ते अचीव करणं, ते धरणं, तिची जर अभाव असेल, त्याच्या क्षमता नसेल त्याच्याकडे ओळखण्याची, मग ती व्यक्ती खरंच अपयशाला बळी पडते. असं म्हणजे दिलंय सगळं, इतकं सुंदर दिलेलं आहे. आणि हे जर ज्यांनी फॉलो केलं त्या व्यक्तीच्या आयुष्यात परिवर्तन नक्की घडेल असेल. पण याच्यासाठी पाहिजे चिकाटीपणा, प्रामाणिकपणा, आणि दिले इथे एक 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 धोका पत्करण्याची तयारी. धोका बघा, धोका तर या आयुष्यात स्वीकार, रिस्क बघा, जो जबाबदारी स्वीकारत नाही, जबाबदारी स्वीकारणं, धोका पत्करणं, तरच मनुष्य पुढे जाऊ शकतो. जर का त्याने धोकाच पत्करला नाही तर तो तेरे हरी खाटल्यावर असं होऊ शकत नाही. रिस्क त्याला घ्यावं लागेल, त्याला सकाळी बाहेर पडावं लागेल. जे काही त्याने बिझनेस स्वीकारलेला असेल, काही एखादं जॉब स्वीकारलेला असेल, त्यावेळेस पुढे जाऊ शकतो. असं आज एवढंच. थँक्यू, धन्यवाद.